श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, तडाखे बंद आणि धडाडीच्या लोकांना कान देऊ नये का? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा एका झटक्यात बदलून टाकू शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका. यंदाचा श्रावण सोमवार आणि उद्या येणारी पवित्र नागपंचमी असा अद्भुत आणि दुर्लभ महासंयोग जुळून आला आहे, जो साक्षात दैवी चमत्काराचा पाऊस पाडणारा महाकाळ आहे. ग्रहाच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या पवित्र पर्वावर मेष राशीच्या आयुष्यात अक्षरशः सोन्याची अंडी देणारी कोंबडी प्रवेश करणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आतापर्यंत ज्या रागाने, घाई गडबडीने घेतलेल्या निर्णयाने आणि गुप्त शत्रूच्या कारस्थानाने तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास दिला, ती सर्व दुःख आणि भयानक पीडा आता या महासंयोगात धुवून निघणार आहे. गेल्या कित्येक महिने तुम्ही प्रत्येक गोष्टीत अंगावर 340 वॉटचा करंट घेऊन धावताय, पण अपेक्षेप्रमाणे यश किंवा संपत्ती हाती लागत नाही. कुटुंबाची जबाबदारी पेलताना तुमची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण नागपंचमी आणि श्रावणाच्या या दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. नागदेवाचा आशीर्वाद आणि महादेवाचे तांडव तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य नष्ट करण्यासाठी सज्ज झाले आहे. आणि ही भविष्यवाणी कोणतीही साधी गोष्ट नाही. हा तुमच्या नशिबाचा तो टर्निंग पॉइंट आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर खेळवून जाणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात नागपंचमीचे एक असे गुप्त रहस्य आणि उपाय दडलेले आहे, जे ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुमचे भाग्य चक्र सुसाट चालायला लागेल. पुढे जाण्यासाठी कमेंटमध्ये हर हर महादेव आणि नागदेवता की जय टाईप करा आणि या महाचमत्काराचे स्वागत करा, कारण जे भाग्यवान लोक हा व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांच्याच आयुष्यात खरी सोन्याची बरसात होते. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचा स्वभाव आक्रमक असला तरी पैशाच्या बाबतीत गेल्या काही काळात तुम्हाला मोठा ताण सहन करावा लागला आहे. पण आता काळ बदलत आहे. उद्या येणारी नागपंचमी आणि हा श्रावण सोमवार तुमच्या आयुष्यात पैशाचा असा काही पाऊस पाडणार आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. अडकलेले पैशाचे व्यवहार वेगाने मार्गी लागणे, जुनी गुंतवणूक किंवा मालमत्ता अचानक फायद्यात येणे आणि अचानक धनलाभाचे मोठे योग जुळून येत आहेत. हाच काळ तुमच्यासाठी अगदी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सारखाच सिद्ध होईल, जिथून सतत पैशाचे आणि नफ्याचे मार्ग खुले राहतील. तुमचे बजेट सांभाळताना आता तुम्हाला कुणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. उलट तुम्ही एखादी मोठी जमीन, वाहन किंवा स्वतःचे हक्काचे घर खरेदी करू शकता. तुमचे पैसे अडकवणारे आणि फसवणारे लोक आता स्वतःहून बॅकफूटवर जातील आणि तुमचे पैसे व्यावसायिक लाभासह परत मिळतील. या आर्थिक सुधारणेमुळे बाजारातील तुमचे वजन आणि धाक वाढेल. पैशाची चणचण हीच तुमच्या रागाची आणि तणावाची जड होती आणि आता तो मूळ प्रश्न समूळ नष्ट होणार आहे. त्यामुळे मिळालेल्या या पैशाचे योग्य नियोजन करा आणि नशिबाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ उठवा. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमचा स्वामी मंगळ आहे, जो पराक्रम आणि साहसाचा कारक मानला जातो. उद्या नागपंचमीच्या मुहूर्तावर आणि या श्रावण सोमवारी तुमच्या या साहसाला दैवी फळे मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक मोठी जबाबदारी, प्रमोशन किंवा हवी ती ट्रान्सफर मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमचे वरिष्ठ तुमच्या लिडरशिपचे आणि हिमतीचे कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ सोन्याहून पिवळा असणार आहे. नवीन आणि मोठी क्लायंट्स मिळतील. रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा जोमाने सुरू होतील आणि तुमच्या हुशारीच्या जोरावर तुम्ही व्यवसायात असा काही मास्टर स्ट्रोक खेळाल, ज्यामुळे थेट मोठा नफा तुमच्या खिशात येईल. भागीदारीच्या व्यवसायातही तो पूर्ण पारदर्शकता राहून अपेक्षापेक्षा जास्त प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि रुबाब शिगेला पोहोचेल. तुमचे प्रतिस्पर्धी आणि शत्रू तुमच्या धाडसासमोर आणि कर्तृत्वापुढे गारद होतील. तुमच्या हाताखाली काम करणारे किंवा तुमचे सहकारी आता
तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी गर्दी करतील. हे यश तुमच्या कष्टाचे आणि जिद्दीने खऱ्या अर्थाचे सोने करून दाखवेल. तर मेष राशीच्या लोकांनी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना येणारा प्रचंड राग, अपसेप्शन आणि त्यातून होणारा मानसिक तणाव. पण या श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या पवित्र पर्वावर शंकराच्या पिंडीवर आणि नागदेवाच्या पूजेत वाहणाऱ्या जलाचा प्रत्येक थेंब तुमच्या मनातील सर्व अनामिक भीती, राग आणि नैराश्य नष्ट करणार आहे. तुमच्या आरोग्यात, विशेषतः रक्तदाब किंवा डोकेदुखीच्या तक्रारीमध्ये कमालीची सुधारणा पाहायला मिळेल. गेल्या अनेक दिवसापासून शरीरात जाणवणारा थकवा आता कायमच नाहीशी होऊन एक नवी स्फूर्तिमय ऊर्जा तुमच्या नसानसात प्रवाहित होईल. घरातील जुने वाद, सततचे खटके आणि मानसिक अशांतता आता पूर्णपणे संपुष्टात येईल. तुमच्या पाठीशी आता नागदेवता आणि महादेवाचा दुहेरी आशीर्वाद असल्यामुळे कोणतीही वाईट नजर किंवा शत्रू तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाहीत. मनाची ताकद वाढेल आणि तुम्ही प्रत्येक निर्णय अतिशय शांतपणे आणि योग्य वेळी घ्याल. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही, तर मनाची असीम शांती आणि चिरंतन स्थिरता सुद्धा देणार आहे. तर आर्थिक आणि करिअरच्या यशासोबतच तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने बहरून जाईल. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज, संताप किंवा दुरावा आता पूर्णपणे संपुष्टात येऊन नात्यात एक नवीन गोडवा निर्माण होईल. जोडीदाराची खंबीर साथ तुम्हाला प्रत्येक मोठ्या संकटावर मात करण्यासाठी बळ देईल. अविवाहित मेष राशीच्या जातकांसाठी लग्नाचे दणदणीत आणि मनासारखे प्रस्ताव येतील. कुटुंबातील ज्येष्ठाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. घरात एखादे शुभ कार्य, पूजा किंवा नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात पार पडल्यामुळे नातेवाईकाच्या भेटीगाठी वाढतील आणि घराचे वातावरण आनंदी होईल. तुमच्या स्वभावातील आक्रमकता कमी होऊन गोडवा वाढेल. संकट काळात ज्याची साथ सोडली होती ते आता तुमची स्तुती करताना थकणार नाहीत. मित्रपरिवाराकडून किंवा आप्ताकडून पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सुकर, पॉवरफुल आणि सुरक्षित होऊन जाईल. तर मेष राशीच्या जातकांना आता येतोय तो सर्वात महत्त्वाचा, रहस्यमय आणि उत्कंठा वाढवणारा भाग. उद्या नागपंचमी आहे आणि हा श्रावण सोमवार आहे. या दोन्हीच्या संयोगाने तुमच्या आयुष्यात अशी एक दैवी आणि अचानक संधी खुलणार होईल जी तुमच्या संपूर्ण भविष्याचा कायापालट करून टाकेल. हीच ती खरी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे जी तुम्हाला एका रात्रीत नव्हे तर आयुष्यभर अखंड यश, संपत्ती आणि धाडसी यश देत राहील. हा चमत्कार नेमका असा असेल की एखादी अडकलेली मोठी देशीर प्रॉपर्टी, कोर्ट कचेरीचा प्रश्न किंवा अचानक मिळालेली मोठी संधी तुमच्या नशिबाची पाने पालटून टाकेल. जेव्हा ही सुवर्ण संधी तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचा नेहमीचा उतावळेपणा बाजूला ठेवून तिचा शांतपणे आणि तातडीने स्वीकार करा. भगवान भोलेनाथ आणि नागदेवाच्या स्मरण करा आणि स्वतःच्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे स्वतःच्या जिद्दीने उघडा. तुमचे येणारे भविष्य इतके तेजस्वी असणार आहे की भूतकाळात तुम्ही भोगलेले सर्व त्रास तुम्ही पूर्णपणे विसरून जाल. तर मित्रांनो, नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा अचूक आणि महाउपाय आता पाहूया. उद्या नागपंचमी आणि श्रावण सोमवार यांच्या पवित्र संयोगाने ही सोन्याची अंडी देणारी संधी कायमची तुमच्याकडे खिळून ठेवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. सकाळी स्नान करून जवळच्या शिवालयाचा महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करा आणि नागदेवाच्या प्रतिमेवर किंवा देवाळातील नागदेवाच्या मूर्तीवर थोडे दूध, पांढरी फुले आणि दुर्वा अर्पण करा. महादेवाच्या पिंडीवर नागेश्वराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. हा उपाय केल्याने मेष राशीवरील सर्व दोष नष्ट होतात, अचानक धनलाभाचे मार्ग उघडतात आणि धैर्यात वाढ होते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ही दारिद्र्याची आणि संघर्षाची दारे कायमची बंद करायची असतील तर हा दैवी संजय अजिबात इथेच रोखून धरू नका. तुमच्या मेष राशीच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला, फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ आता शेअर करा, कारण दुसऱ्याचे भलं केल्यावरच देवाचे आशीर्वाद आपल्या दारात वेगाने धावत येतात. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धापूर्वक हर हर महादेव आणि नागदेवता की जय टाईप करून या महाचमत्काराची नोंद आत्ताच ठेवा. आणि हो, नशिबाची अचूक वेळ पुन्हा पाहण्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण नागपंचमीच्या या पवित्र युगाचा लाभ ज्यांना मिळायला हवा होता त्यांच्यापर्यंत हा संदेश योग्य वेळी पोहोचला आहे. धन्यवाद.